कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून राजेश लाटकर यांचं नाव जाहीर। खासदार शाहू महाराजांनी केली घोषणा। कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणं योग्य नाही। एका कुटुंबामध्ये 2 पदं नको ही भूमिका मधुरिमा राजे यांच्या माघारीच्या संदर्भात शाहू महाराजांचा पत्रकाद्वारे खुलासा। तर लाटकरांना पाठिंबा देणार असल्याचा पत्रामध्ये उल्लेख। मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन। कोल्हापूरमध्ये महायुतीची संयुक्त प्रचार सभा। संजय राऊतांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांच्यावरती विक्रोळीमध्ये गुन्हा दाखल। शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कारवाई। सुनील राऊतांवरती कारवाई करा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सूचना। सुवर्णा करंजेंबाबत सुनील राऊतांचं वक्तव्य निषेधार्ह असल्याचं म्हणत कठोर कारवाईचे दिले आदेश। 3 दिवसांमध्ये अहवाल सादर करावा लागणार। 1990च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय वर्मा महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक। डीजीपी कार्यालयामध्ये संजय वर्मांनी स्वीकारला पदभार। रश्मी शुक्लांनंतर संजय वर्मा यांच्याकडे पदभार। महाविकास आघाडीची उद्या पहिली जाहीर सभा। राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे राहणार उपस्थित। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढील 6 दिवसांमध्ये 21 सभा। महायुतीचं सरकार आणण्यासाठी फडणवीसांकडून मोठ्या संख्येने सभांचं आयोजन। प्रचाराचा श्रीगणेशा करण्याआधी देवेंद्र फडणवीसांची एक्स पोस्ट। हे तय्यार हम अशा आशयाची एक्स पोस्ट। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उद्या महाराष्ट्रामधल्या वाशिममध्ये प्रचार सभा। भाजपचे उमेदवार श्याम खोडे यांचा करणार प्रचार। योगींच्या स्वागतानिमित्त लावलेल्या पोस्टरवरती योगींचा हिंदू योद्धा असा उल्लेख। अजित पवार हे प्रचंड मेहनत करणारे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचा स्टार प्रचारक म्हणून काम करणार। विनोदी अभिनेते भाऊ कदम यांचा निर्णय। राष्ट्रवादी काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार। लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्षांसाठी कायम ठेवण्याचं जाहीरनाम्यामधून आश्वासन दिलं जाईल अशी माहिती। वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध। महिलांना 3500 रुपये मासिक वेतन तर वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याचं आश्वासन। 9 नोव्हेंबरपासून प्रकाश आंबेडकरांच्या प्रचाराला सुरुवात होणार। 9 तारखेला सोलापूरमध्ये आंबेडकरांची सभा। एन्जिओप्लास्टीच्या नंतर आंबेडकर पुन्हा एकदा प्रचाराच्या मैदानात। महाविकास आघाडीचं सरकार आल्यावरती मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार। जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्ष स्थिर ठेवणार। तर महिलांसाठी स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन उभारणार। ठाकरेंचं आश्वासन। मोदी अमित शहांची पालखी वाहणारे महाराष्ट्रद्रोही। अदानी भाजपला मदत करणारे महाराष्ट्राचे दुश्मन। कोल्हापूरमधल्या सभेतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। महाविकास आघाडीचं सरकार आल्यावरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवरायांचं मंदिर उभारणार। इतकंच नाही तर सुरतमध्ये सुद्धा शिवरायांचं मंदिर बांधणार। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। 1,500 रुपयांवरती कुणाचं घर चालतं? उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला सवाल। तर देवाभाऊ, दाढी भाऊ आणि जॅकेट भाऊ असा उल्लेख करत शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा। नागरिकांमध्ये बसून तेजस ठाकरेंनी ऐकलं उद्धव ठाकरे यांचं भाषण। कोल्हापूर जिल्ह्यातल्या आदमापूर इथे होती उद्धव ठाकरेंची सभा। 2019ला भाजप शिवसेनेला लोकांनी बहुमत दिलं होतं, पण या बहुमताची गद्दारी कुणी केली? विचारांची गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली। मूळ विचारासाठी परत येणं याला आम्ही गद्दारी मानत नाही। भाजपचे नेते विनोद तावडे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। शरद पवार म्हणाले महायुती सरकारने इतर योजना बंद करून लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे घातले। याचा अर्थ त्यांना लाडकी बहीण योजना बंद करायची आहे। त्यामुळे आता भगिनींनी मतदान करताना हे लक्षात ठेवावं। विनोद तावडे यांचे पवारांवरती टीकास्त्र। गेली 10 वर्ष दिल्लीमधून मोदी महाराष्ट्र चालवतात आणि फडणवीस राज्य करतात। असं राज्य महाराष्ट्र हिताचं नाही तर गुजरातच्या हिताचं। त्यासाठी परिवर्तन करावं लागेल शरद पवारांचं वक्तव्य।
पुन्हा राज्यसभेवरती जायचं की नाही याचा विचार करावा लागणार. शरद पवारांकडून संसदीय राजकारणामधून निवृत्तीचे संकेत. 14 वेळा निवडणुका लढवल्या, आता निवडणूक लढवणार नसल्याचंही वक्तव्य. 25 वर्षांपूर्वी आपण विधानसभेची सर्व जबाबदारी अजित पवारांवरती दिली. आता नव्या पिढीला प्रतिनिधी देण्याची वेळ आलेली आहे. शरद पवारांकडून बारामतीच्या नेतृत्व बदलाचे संकेत. पवारांना राजकारणामधून संन्यास घ्यायचा होता तर त्यांनी अजित पवारांना संधी द्यायला हवी होती, आशिष शेलार यांचं वक्तव्य. शरद पवार आदरणीय असून त्यांच्यासोबत जवळपास 35 वर्ष काम केलंय. त्यांनी अनेक नवीन लोकांना घडवण्याचं काम केलं आणि यापुढे सुद्धा करत राहणार अशी खात्री आहे. शरद पवार यांच्या निवृत्तीच्या संकेतांवरती प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. जितके दिवस शक्य आहे तितके दिवस पवारांनी राजकारणामध्ये राहावं. पवारांचं असणं हे लोकशाहीसाठी चांगलं, अनिल पाटील यांचं वक्तव्य. विविध वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या तेलंगणा सरकारच्या जाहिरातींवरती भाजपचा आक्षेप. काँग्रेसनं आचारसंहिता भंग केल्याचं म्हणत भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या नंतर महाविकास आघाडीचा अंतिम फॉर्म्युला समोर. काँग्रेस 101, ठाकरे गट 92 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 87 उमेदवार रिंगणात. शेकापला 3 तर माकप आणि समाजवादीला प्रत्येकी 2 जागा. महायुतीमध्ये भाजपचे 148, शिवसेनेचे 83 तर राष्ट्रवादीचे 54 उमेदवार रिंगणात. तर आष्टी, मोर्शी, शिवाजीनगर, मानखुर्द आणि पुरंदरच्या जागेवरती मैत्रीपूर्ण लढत. देवळालीमध्ये सुद्धा महायुतीचे 2 उमेदवार. एकूण 7,078 नामनिर्देशन पत्र दाखल, त्यापैकी 2,038 अर्ज मागे घेतले तर 4,140 ही अंतिम उमेदवारांची संख्या असल्याची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. मागील 20 दिवसांमध्ये राज्यभरामध्ये आचारसंहिता भंगाच्या 2,469 तक्रारी. आतापर्यंत झालेल्या कारवाईमध्ये बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू अशी 253 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त. इंदापूरमध्ये मयूर पाटलांनी सोडली हर्षवर्धन पाटील यांची साथ. बंडखोर उमेदवार प्रवीण माने यांना दिला पाठिंबा. शरद पवार पक्षामधून प्रवीण मानेंची बंडखोरी तर मयूर पाटील हे हर्षवर्धन पाटील यांचे चुलत भाऊ. सांगली विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ. खासदार विशाल पाटील जयश्री पाटील यांच्या प्रचार सभेच्या स्टेजवर. काँग्रेसनं उमेदवारी न दिल्यामुळे जयश्री पाटील अपक्ष म्हणून रिंगणात. शिवसेनेचे नेते राजू पारवेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. उमरेड मतदारसंघ भाजपला सुटल्यानंतर राजू पारवेंनी घेतला होता बंडखोरीचा पवित्रा. ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाईंचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र. लोकसभेमध्ये आलेल्या अनुभवांवरून विधानसभा निवडणुकीमध्ये काही मुद्द्यांवरती कार्यवाही करण्याच्या सूचना. नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांनी फोडला प्रचाराचा नारळ. चंदनपुरी इथल्या खंडेराव महाराजांचं दर्शन घेत केली प्रचाराला सुरुवात. विकास कामं जनतेसमोर ठेवून निवडणूक लढवणार भुसेंचं वक्तव्य. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महायुतीमधील नासका कांदा वेळीच त्यांना फेकून द्या, अन्यथा महायुती खराब होईल. महेंद्र थोरवे यांची तटकरेंवर टीका. भाजप आणि संघाच्या गडावरती काँग्रेसचा झेंडा रोवू. मध्य नागपूरमधील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांचा निश्चय. सावनेर मतदारसंघामध्ये आशिष देशमुखांच्या प्रचारासाठी पत्नी आयुश्री देशमुख मैदानात. सावनेरमध्ये आशिष देशमुख यांच्या विरोधामध्ये सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार या रिंगणात. नवाब मलिक यांच्या उमेदवारीचं राष्ट्रवादीकडून समर्थन. नवाब मलिक त्यांच्या मतदारसंघामधून लढतायत, यामध्ये काहीही गैर नाही. प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती. उमेदवारी दिली ती माघार घेण्यासाठी नाही, जनतेच्या आग्रहामुळे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलो. जिंकून आल्यास सदनामध्ये भाजप सोबत बसणार. नवाब मलिक यांची प्रतिक्रिया. नवाब मलिक महायुतीचे उमेदवार नाहीत. भाजप शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार. आशिष शेलार यांनी केलं स्पष्ट. दाऊदशी संबंधित पक्षाचे उमेदवार मनोज जरांगे पाडणार का? जरांगेंनी निवडणुकीमध्ये उमेदवार न देता पाडापाडी करणार असल्याची घोषणा केल्यानंतर वंचितच्या रेखा ठाकूर यांचा सवाल. ठाकरे गटाच्या तक्रारीच्या नंतर मनसेच्या कंदिलांच्या पाठोपाठ दीपोत्सव 2024चे सूचना फलक सुद्धा महानगरपालिकेने काढले.
मनसेनं शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये लावले होते फलक. वरळीमध्ये शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याकडून प्रचाराला सुरुवात. आदित्य ठाकरेंनी वरळीकरांना नाराज केलं, त्याला खोटी स्वप्न दाखवल्याची मिलिंद देवरा यांची टीका. ठाकरे गटाचे नेते खासदार अनिल देसाई यांच्याकडून शिवसेना उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार. वरळी इथल्या शोभायात्रेत 500 रुपये देऊन लोकांना बोलवल्याची केली तक्रार. बेलापूर विधानसभा मतदारसंघामधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार संदीप नाईकांचा घरोघरी जाऊन प्रचार सुरू. वाशीतील गावदेवी मंदिरामध्ये पूजा करून रॅलीला सुरुवात. राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रेंचा गंगाखेडचे उमेदवार विशाल कदम यांना पाठिंबा. केंद्रेंकडून रत्नाकर गुट्टे यांचा चोर आणि राक्षस असा उल्लेख. भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार संतोष दानवेंच्या प्रचाराचा शुभारंभ. राजुरेश्वर गणपतीची पूजा करून प्रचाराला सुरुवात. हेमंत पाटील यांची ठाकरे गटावरती टीका. पैसे घ्यायचे आणि बाहेरच्या माणसाला आणून उमेदवारी द्यायची हे सध्या ठाकरे गटामध्ये सुरू आहे. नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार कल्याणकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेला पाटील बोलत होते. नांदेडमधल्या किनवट मतदारसंघामध्ये रासपच्या उमेदवाराचा आत्महत्येचा प्रयत्न. आर्थिक व्यवहारामधून उमेदवार गोविंद जेठेवारांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती. संतोष बांगर यांच्याकडून प्रचाराला सुरुवात. आमच्यावरती गुलाल पडलेला आहे, फक्त घोषणा होणं बाकी आहे. 23 तारखेला घोषणा सुद्धा होईल, संतोष बांगर यांनी व्यक्त केला विश्वास. धाराशिव जिल्ह्यामध्ये जरांगे समर्थक असलेल्या 2 उमेदवारांचा माघार घेण्यासाठी नकार. तुळजापूरमधून योगेश केदार तर भूम परांडा वाशिममधून दिनेश मांगले जरांगेंचा आदेश डावलत निवडणुकीच्या रिंगणात. तुळजापूर मतदारसंघामध्ये 2 प्रस्थापित मराठा उमेदवारांना ओबीसी म्हणून टक्कर देणार. वंचितचे उमेदवार डॉक्टर सोनकटे यांचं वक्तव्य. मतदार निश्चितपणे आम्हाला विधानसभेमध्ये पाठवेल, सोनकाटे यांना विश्वास. हिंगोली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचाराला सुरुवात. नामदेव महाराजांच्या मंदिरासमोर नारळ फोडून प्रचार केला सुरू. हिंगोलीमधून विजयाच्या संदर्भात मुटकुळे यांचं नामदेव महाराजांच्या चरणी साकडं. मूर्तिजापूरमधील दौऱ्याच्या दरम्यान बच्चू कडूंची अपघातग्रस्ताला मदत. तात्काळ उपचारासाठी रुग्णालयामध्ये पाठवलं. महायुतीचे उमेदवार आमदार विनोद अग्रवाल यांनी नगारा इथल्या शिवमंदिरामध्ये फोडला प्रचाराचा नारळ. गोंदिया विधानसभेमध्ये इतिहास बनणार असल्याचाही विश्वास व्यक्त. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असंही केलं भाकीत. आमगाव देवळी मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी फोडला प्रचाराचा नारळ. हरदोली इथल्या श्री दत्त मंदिरामध्ये पूजा करून केली प्रचाराला सुरुवात. संजय पुराम हे 3ऱ्यांदा भाजपकडून मैदानात. बोईसर विधानसभेमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार विश्वास वळवी यांनी केली प्रचाराला सुरुवात. सफाळे इथल्या कुर्लाई मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात. बहुजन विकास आघाडी ही भाजपची बी टीम, विश्वास वळवी यांचा आरोप. सोलापूर उत्तरमध्ये महेश कोठे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार. याच मतदारसंघामध्ये भारतीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मिळालं ट्रम्पेट हे चिन्ह. महेश कोठेंना पक्षचिन्हासोबत आता पक्षाच्या नावातील साधर्म्याचा फटका बसण्याची भीती. नाशिकच्या देवळाली मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे आणि शिवसेनेच्या राजश्री अहिरराव या मैदानात. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम. वरिष्ठांनी खुलासा करावा, सरोज अहिरे यांची शिंदे आणि फडणवीसांकडे मागणी. राजश्री अहिरराव यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेचा मेळावा. देवळाली मतदारसंघामध्ये राजश्री अहिरराव महायुतीच्या अधिकृत उमेदवार राहाव्यात अशी शिवसैनिकांची मागणी. जळगावमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली. उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपचे माजी खासदार ए.टी. नाना पाटील यांची बंडखोरी. पालघरमध्ये शिवसेनेच्या जगदीश धोडींनी बोईसर विधानसभेमधून घेतली माघार. अर्ज मागे घेतल्याच्या नंतर जगदीश धोडींची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड. जळगाव शहर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश भोळेंच्या प्रचाराचा शुभारंभ. जळगावचे ग्रामदैवत राम मंदिरामध्ये फोडला प्रचाराचा नारळ.
बंजारा समाजाचे महंत बाबूसिंग महाराजांना आमदार केल्यामुळे युतीला फायदा होईल, महंत सुनील महाराज यांना विश्वास. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 8 तारखेला गुहागरमध्ये सभा होणार. दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी राज ठाकरे घेणार सभा. रायगडमधील 7 मतदारसंघांमध्ये एकूण 73 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. शेवटच्या दिवशी 38 उमेदवारांचे अर्ज मागे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अपक्ष उमेदवाराकडून चक्क हेलिकॉप्टरचा वापर. गुहागर मतदारसंघामधील अपक्ष उमेदवार संतोष जैतापकर यांचा रत्नागिरी ते गुहागर असा हेलिकॉप्टरने प्रवास. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरती 8 नोव्हेंबरला सुनावणी. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीच्या दिवशी सुनावणी होणार. 10वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून मुदतवाढ. 6 ते 19 नोव्हेंबरच्या दरम्यान नियमित शुल्कासह. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.